श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्तांनो. घरामध्ये सतत अडचणी येत आहेत का? कितीही प्रयत्न केले तरी कामे बिघडतात का? घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद होतात का? मनाला सतत अस्वस्थता जाणवते का? अनेक श्रद्धाळूंचा असा विश्वास असतो की अशा काळात आपण आपल्या जीवनाकडे आणि आध्यात्मिक साधनेकडे अधिक लक्ष द्यावे. दत्तगुरूंची भक्ती, नामस्मरण आणि सदाचार मनाला धैर्य देतात आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही आध्यात्मिक संकेतांबद्दल आणि त्यामागील संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत. हे भविष्यवाणी किंवा निश्चित घटना नसून श्रद्धेच्या दृष्टीने अनेक भक्तांनी अनुभवलेले विचार आहेत. जर तुम्ही श्री दत्तगुरूंवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त लिहा. असे म्हटले जाते की संकटाच्या काळात मन खचू देण्यापेक्षा श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा आधार घ्यावा. कारण प्रत्येक कठीण काळ आपल्याला काहीतरी शिकवूनच जातो. आज आपण अशा 7 आध्यात्मिक संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांकडे अनेक दत्तभक्त विशेष लक्ष देतात. तसेच या परिस्थितीत कोणते नामस्मरण, कोणती प्रार्थना आणि कोणते सदाचार अंगीकारावेत हेही आपण पाहू. शेवटचा संकेत अनेक भक्तांच्या मते अत्यंत प्रेरणादायी मानला जातो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचे 7 आध्यात्मिक संकेत जे संकटाच्या काळात श्रद्धा वाढवणारा संदेश आहे. नमस्कार. तुमच्या घरामध्ये खरंच वारंवार अडचणी येत आहेत ना? प्रयत्न करूनही कामे पूर्ण होत नाहीत ना? मनात सतत भीती, अस्वस्थता किंवा निराशा तुम्हाला जाणवते का? अनेक दत्तभक्तांचा असा विश्वास आहे की अशा काळात दत्तगुरूंचे नामस्मरण, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यांना विशेष महत्त्व असते. आज आपण अशा 7 आध्यात्मिक संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. हे निश्चित भविष्य सांगणारे संकेत नसून श्रद्धेच्या दृष्टीने अनेक भक्तांनी महत्त्वाचे मानलेले अनुभव आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा नक्कीच लिहा श्री गुरुदेव दत्त. संकेत क्रमांक 1. मन वारंवार दत्तगुरूंच्या नामस्मरणाकडे ओढले जाणे. काही काळ असा येतो की अचानक श्री गुरुदेव दत्त हा मंत्र सतत आपल्याला आठवू लागतो. काम करताना किंवा प्रवासातही झोपताना नामस्मरणाची इच्छा होते. अनेक भक्त याकडे आपल्या मनाला शांतता आणि श्रद्धेकडे वळण्याची प्रेरणा म्हणून पाहतात. संकेत क्रमांक 2. संकटातही अनपेक्षित मदत मिळणे. जीवनात काही वेळा अशी व्यक्ती भेटते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करते. श्रद्धाळू लोक अशा प्रसंगांना ईश्वर कृपेची आठवण मानतात आणि कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करतात. संकेत क्रमांक 3. दत्त मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा होते. काही दिवस अचानक मंदिरामध्ये जावे, दर्शन घ्यावे किंवा आरती ऐकावी असे मनापासून वाटते. हा काळ मनाला भक्ती, प्रार्थना आणि आत्मचिंतनाकडे नेणारा असू शकतो. संकेत क्रमांक 4. संकटातून धैर्याने बाहेर पडण्याची शक्ती मिळणे. संकट नाहीसे होईलच असे नाही, पण ते पेलण्याची ताकद मिळते. अनेक भक्त सांगतात की नियमित नामजपामुळे त्यांना
मानसिक आधार मिळाला. संकेत क्रमांक 5. चुकीच्या सवयी सोडण्याची प्रेरणा. राग, मत्सर, लोभ, खोटेपणा किंवा वाईट सवयी सोडून चांगले जीवन जगावे असे मनापासून वाटू लागते. ही अंतर्मनातील सकारात्मक बदलाची सुरुवात असू शकते. संकेत क्रमांक 6. घरात भक्तीचे वातावरण निर्माण होणे. आरती, नामजप, पोथी वाचन किंवा एकत्र प्रार्थना करण्याची इच्छा वाढते. अशा वातावरणामुळे घरात शांतता आणि एकोप्याची भावना वाढू शकते. संकेत क्रमांक 7. संकटातही आशा न सोडणे. सर्वात मोठा संकेत म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही मनामध्ये आशेचा दिवा जिवंत राहणे. श्रद्धा माणसाला पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते. दत्तभक्त अनेकदा म्हणतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा प्रार्थनेचा मार्ग हा उघडतो. भक्तांनो, कोणतेही संकट कायमचे नसते. श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न, सत्कर्म आणि सकारात्मक विचार यांचा आधार पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे शांतपणे तुम्ही हा मंत्र म्हणा. श्री गुरुदेव दत्त. मन शांत ठेवण्यास आणि भक्तीची भावना वाढवण्यास अनेकांना याचा आधार मिळतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत हा प्रेरणादायी संदेश नक्कीच पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.